नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुवर्णा निकम. SST कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्समध्ये ज्युनियर कॉलेजमधून आपण 12वी इतिहास याच्यामधला दुसरा धडा युरोपीय वसाहतवाद आपण शिकणार आहोत. पहिला धडा ज्यावेळेस आपण शिकलो होतो, प्रबोधन म्हणजे काय. प्रबोधन म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमध्ये झालेलं परिवर्तन, आणि ज्यावेळेस परिवर्तन होतं त्यावेळेस साहजिकच आहे काहीतरी बदल हा होतो. त्यावेळेस प्रबोधन झाल्यानंतर आपल्याकडे औद्योगिक क्रांती घडून आली. औद्योगिक क्रांती म्हणजे काय तर जास्तीत जास्त भांडवलाचा उपयोग करून उत्पन्नामध्ये वाढ घडून आणणं. ज्यावेळेस आपल्या देशामध्ये प्रबोधन घडून आलं, पूर्ण जगामध्ये प्रबोधन घडून आलं, त्यावेळेस वेगवेगळ्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ घडून आली. उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानंतर आपल्या देशामध्ये जो माल तयार झालेला आहे तो दुसऱ्या देशामध्ये जाऊन विकण्यासाठी किंवा त्याच्यामधून नफा मिळवण्यासाठी वसाहतींची स्थापना करण्यात आली. तोच धडा आपण पुढचा जो युरोपीय वसाहतवाद शिकणार आहोत. युरोपीय वसाहतवाद. आता वसाहत म्हणजे काय? स्वयंशासी अधिकार नसणारा दुसऱ्या देशाच्या प्रभुत्वाखाली असणारा प्रदेश म्हणजे वसाहत होय. सामर्थ्यशाली एखादा प्रगत देश असतो, तो देश दुसरा अविकसित देशावर किंवा त्याच्या प्रदेशावर अन्य कारणांसाठी व्यापार करण्यासाठी वसाहत निर्माण करतो. त्याला वसाहत असं म्हटलं जातं. युरोपमधील इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगीज, फ्रेंच या राष्ट्रांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका इत्यादी खंडांमध्ये इत्यादी अप्रगत खंडांमध्ये जाऊन आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. उदाहरणार्थ भारत ही इंग्रजांची वसाहत होती. तुम्ही बघितलं होतं की जवळजवळ इंग्रजांनी आपल्याकडे 150 वर्ष साम्राज्य केलं होतं. इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांचा एकच उद्देश होता, भारतामध्ये येऊन व्यापार करणं. व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी भारतामध्ये सवलती मागितल्या होत्या, परंतु व्यापार करायच्या दृष्टीने आल्यानंतर हळूहळू त्यांनी भारतामध्ये आपलं साम्राज्य स्थापन केलं होतं. वसाहतवाद म्हणजे काय तर प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर एखाद्या अप्रगत देशावर आपला ताबा घेणे आणि आपलं राज्य प्रस्थापित करणे म्हणजे वसाहत होय. आता वसाहतवादीची लक्षणं काय तर वसाहतीमधील कच्चा माल हा आपल्या देशातून नेऊन पक्क्या मालामध्ये त्याचं रूपांतर करणं आणि त्याचा दुसऱ्या देशामध्ये बाजारपेठ म्हणून उपयोग करणं म्हणजे वसाहत होय. उदाहरणार्थ इंग्लंडने भारतामधून कापूस मोठ्या प्रमाणावर नेला, तो इंग्लंडमध्ये नेला आणि त्याचं कापड मोठ्या प्रमाणावर कापडामध्ये उत्पन्न केलं आणि तो भारतामध्ये आणून त्याची विक्री केली होती. म्हणजेच काय तर एखाद्या देशामधील कच्चा माल आपल्या देशामध्ये घेऊन जायचा आणि नफा मिळवण्याच्या दृष्टीने त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करायचं आणि परत तो माल आणून दुसऱ्या देशामध्ये विकायचा. ही झाली त्यांची वसाहतवाद होय. आता इंग्लंडने प्रचंड साम्राज्य विस्तार केला. इंग्लंडने मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये तर तुम्हाला मी आधी सांगितलं की जवळजवळ 150 वर्ष त्यांनी साम्राज्य केलं होतं. इंग्लंडने मोठ्या प्रमाणावर जो साम्राज्य विस्तार केला त्याची काही कारणं होती. एक म्हणजे इंग्लंडने राजकीय व आर्थिक गुलामगिरी निर्माण केली. भारतामध्ये सुद्धा ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं प्रभुत्व गाजवलं. त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं होतं, आपलं आर्थिक प्रभुत्व गाजवलं होतं. म्हणजे काय तर लोकांना राजकीय आणि आर्थिक याच्यामध्ये त्यांनी कुंभवत बनवलं होतं. त्याच्यानंतर समाजामध्ये मानसिक गुलामगिरी त्यांनी निर्माण केली होती. ज्यावेळेस एखाद्याच्या मनामध्ये निर्माण करतो की ती गुलाम आहेस आणि तुला गुलाम म्हणूनच काम करायचं आहे, त्याच पद्धती त्यांनी भारतीयांच्या मनामध्ये किंवा इतर युरोपीय खंडामधील इतर देशांमध्ये सुद्धा त्यांनी त्या लोकांच्या मनामध्ये गुलामगिरी निर्माण केली. म्हणजे काय तर तुम्ही गुलाम आहात, आम्ही सर्व क्षेत्रामध्ये वर्चस्व निर्माण केलेलं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये जसं तुम्ही पाहिलं, माहीत असेल तुम्हाला की सगळ्यात पहिले औद्योगिक क्रांती जी घडून आली मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं ती इंग्लंडमध्ये घडून आली होती. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यामागे महत्त्वाचे कारणं होती. पहिलं कारण तिथं होतं की तिथं नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणावर होती, त्याचप्रमाणे तिथलं हवामान अनुकूलन होतं आणि कपडा बनवण्यासाठी लागणारा कापूसही मोठ्या प्रमाणावर तिथे पिकत होता. याचाच फायदा इंग्लंडने घेतला आणि इतर देशांमध्ये जाऊन आपलं वर्चस्व निर्माण केलं. आमच्याकडे एक प्रकारचं प्रभुत्व आहे आणि तुम्ही लोक आमचे गुलाम आहात, ही मानसिकता लोकांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केली. त्याच्यानंतर वंशश्रेष्ठत्वाची विचारसरणी लोकांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केले की आमचा जो वंश आहे तो श्रेष्ठ आहे इतरांपेक्षा, तो लोकांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केला. त्याच्यानंतर लोकांच्या मनात आपल्या संस्कृतीविषयी इतिहासाबाबत त्यांनी कमीपणा निर्माण केला. म्हणजे काय तर तुमची संस्कृतीचा दर्जा खालचा आहे किंवा तुमच्या संस्कृतीमध्ये ह्या गोष्टी नाही आहेत हे लोकांच्या मनामध्ये त्यांनी हळूहळू निर्माण करायला सुरुवात
सुरुवात केली. त्याच्यानंतर लोकांचा आत्मविश्वास नष्ट केला, कुठंतरी लोकांना मानसिक गुलामगिरी त्यांनी आणली. त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी कमीपणा निर्माण केला. मग त्याच्यातूनच लोकांचा कुठंतरी आत्मविश्वास कमी झाला होता. आता वसाहतवाद जे निर्माण झालेले होतं, वसाहतवाद, तर वसाहतवादाचं स्वरूप कसं होतं? युरोपीय खंडामध्ये नव्या राष्ट्राचा उदय झाला होता. युरोपीय खंडामध्ये धाडसी कृत्य म्हणजे काय, तर दर्याबंदी वगैरे जे होते त्यांनी जे निर्माण केलेलं होतं, की त्यांनी का निर्माण केलं होतं, त्यांनी वेगवेगळ्या समुद्री किनाऱ्यावर शोध का लावले होते, त्याच्या मागचं कारण होतं की त्यांना कीर्ती संपादन करायची होती, त्यांना एक धाडसी कृत्य निर्माण करायचं होतं. त्याचप्रमाणे जगामध्ये कुठं कुठं अज्ञान भूमी आहे त्या त्यांना बघायच्या होत्या, त्या शोधून काढायच्या होत्या. इतर अजून कुठले कुठले देश आहेत ते शोधून काढायचे होते. साहजिकच आहे, त्यांनी ते शोधून काढल्यानंतर त्यांच्यामध्ये कीर्ती संपादन होणार होती, त्यांच्यामध्ये एक धाडसी कृत्य निर्माण होणार होतं. त्याच्यानंतर सोन्याच्या खाणींचा शोध त्या लोकांना घ्यायचा होता. इतर देशांमध्ये गेल्यानंतर सोन्याच्या खाणी कुठं आहेत, त्याच्यानंतर इत्यादी कारणांसाठी जगभरामध्ये एक स्पर्धा सुरू झाली होती. म्हणजे एकाच देशाने नाही तर इतर कितीतरी देशांनी या सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता की आपण एक अज्ञान भूमीचा शोध लावायचा आणि वेगवेगळ्या खाणींचा वगैरे शोध घ्यायचा. आता नवीन प्रदेशातील वसाहती स्थापन करणं म्हणजे काय, युरोपामध्ये व्यापारी वसाहती स्थापन करणे, तेथे राजकीय, आर्थिक, सामाजिक वर्चस्व स्थापन करणं, हे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली भावना होती की आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या गोष्टी दुसऱ्या देशामध्ये घेऊन जायच्या आणि तिथं आपलं वर्चस्व त्यांनी स्थापन केलं होतं. इंग्लंड, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या लोकांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांवर जाऊन आपल्या वसाहती इथं स्थापन केल्या होत्या. आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे वसाहतवादाच्या उदयाची कारणं. आता ही जी वसाहत होती, ही वसाहतवाद का निर्माण झाला, याच्या मागची काय कारणं होती? सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं औद्योगिक क्रांती. तुम्ही पहिल्याच धड्यात हे पाहिलं होतं की औद्योगिक क्रांती घडून आलेली होती. औद्योगिक क्रांती घडून आल्यानंतर वेगवेगळ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होतं, यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती, भांडवलशाही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती. ही औद्योगिक क्रांती निर्माण झाल्यानंतर त्यांच्याकडे जो मोठ्या प्रमाणात कच्चा माल निर्माण होत होता तो मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या देशांमध्ये जाऊन विकून त्याच्यामधून त्यांना नफा मिळवायचा होता. दुसरा म्हणजे कच्च्या मालाची गरज. साहजिकच आहे, औद्योगिक क्रांती घडल्यानंतर आपल्याला जर एखाद्या देशामधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आपल्या देशामध्ये घडलेलं असेल आणि ते दुसऱ्या देशामध्ये जर आपल्याला स्थापन करायचं असेल, दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपल्याला त्याचा वसाहत निर्माण करून बाजारपेठ निर्माण करायची असेल, जर आपल्याकडे कच्चा माल असेल तरच आपण मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ जर मोठे मोठे उद्योगधंदे सुरू केले तर त्याच्यासाठी आपल्याला लोखंड हवं, वेगवेगळे धातू हवे, यंत्रसामुग्री हवी. जर आपल्याला कापड निर्माण करायचं आहे तर आपल्याकडे कापसाचं मोठ्या प्रमाणात प्रमाण हवं. म्हणजे काय, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याकडे कच्चा माल असेल त्यावेळेस आपण निर्माण करू शकतो. त्याच्यामुळे कच्च्या मालाची गरज ही एक महत्त्वाचं कारण होतं. दुसरं म्हणजे अतिरेक भांडवलाची गुंतवणूक. साहजिकच आहे, ज्यावेळेस आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रामध्ये बदल घडून आले होते त्यावेळेस अतिरिक्त भांडवल जे निर्माण केलेलं होतं इतर देशांनी त्याची गुंतवणूक करणं गरजेचं होतं. आपण एका देशामध्ये जाऊन दुसऱ्या देशामध्ये ती वसाहती आपण स्थापन करू शकत होतो. तिसरं म्हणजे वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. ज्यावेळेस आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वंश होते, इंग्लंड लोकांनाही कुठंतरी वाटत होतं की आपल्याकडे आपला वंश श्रेष्ठ आहे, इतरांपेक्षा आपला धर्म श्रेष्ठ आहे, ही भावना त्या लोकांनी आपल्या मनामध्ये निर्माण केलेली होती. त्याच्यानंतर मजुरांची उपलब्धता. साहजिकच आहे, आपल्याकडे जर मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे सुरू झाले, मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे भांडवलशाही निर्माण झाली तर त्याच्या कामासाठी अतिरिक्त आपल्याला उत्पन्न करायचं आहे. ते उत्पन्न एका देशामध्ये जाऊन दुसऱ्या देशामध्ये बाजारपेठ स्थापन करायची आहे आणि तिथं आपल्याला ते विकायचं आहे, त्याच्यातून नफा मिळवायचा आहे. तर ते अतिरिक्त उत्पन्न करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्टीची आवश्यकता असेल ती म्हणजे मजुरांची उपलब्धता. जर आपल्याकडे मजूरच नसतील, काम करण्यासाठी माणसंच नसतील तर त्याच्यामधून उत्पन्न वाढू शकतं का? नाही. तर मजुरांची उत्पन्नता हे त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण होतं. पुढचं होतं खनिजाचे साठे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आपल्याला जर उद्योगधंदे सुरू करायचे असतील तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर खनिजाचे साठे
उपलब्ध असणं गरजेचं आहे. ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि ती प्रत्येक देशामध्ये नाही आहे. काही देशांमध्ये खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. ते खनिजाचे साठे शोधून काढल्यानंतर त्यांचा विनियोग करणे किंवा उपयोग करणे आपल्या देशातील उत्पन्न वाढवण्यासाठी, त्याच्यासाठी एका देशाने दुसऱ्या देशामध्ये जाऊन खनिज साठे शोधायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर भौगोलिक महत्त्व. पूर्वीच्या काळामध्ये काही ट्रेन नव्हत्या किंवा विमान नव्हते. त्यावेळेस जो काही प्रवास होत होता, जो काही व्यापार होत होता, तो समुद्राच्या मार्गाने होत होता. मग तर समुद्राच्या मार्गाने एका देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर एक देशांचं भौगोलिक स्थान आपल्याला माहीत असणं गरजेचं होतं. पहिल्या धड्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं की वेगवेगळ्या दर्यावंतांनी वेगवेगळ्या भौगोलिक देशाच्या शोधाद्वारे वेगवेगळ्या देशांचा शोध घेतला होता. अमेरिका खंडाचा शोध लावला होता, भारताचा शोध लावला होता, आफ्रिकेचा शोध लावला होता. यावेळी शोध लावल्यानंतर त्याच्या माध्यमातून ते त्या देशांमध्ये जाऊ शकत होते आणि वसाहत स्थापन करू शकत होते. एकंदरीमध्ये वसाहतवाद जो आपल्याकडे निर्माण झालेला होता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औद्योगिक क्रांती जी घडून आलेली होती, ती औद्योगिक क्रांती घडून आल्यानंतर वेगवेगळं उत्पन्न त्यांनी मोठ्या प्रमाणावर घडून आणलेलं होतं आणि ते उत्पन्न ज्यावेळेस वाढलेलं होतं, ते उत्पन्न वाढून त्याच्यामध्ये नफा मिळवण्यासाठी वसाहतींची आवश्यकता निर्माण झाली होती. एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जायचं आणि आपल्या देशामधील जो तयार केलेला माल असतो तो माल दुसऱ्या देशामध्ये विकायचा आणि तिथं बाजारपेठ स्थापन करायची. ते झालं वसाहतवाद. ही झाली वसाहतवादाच्या उदयाची कारणं. पुढे आहे वसाहतवाद. आता वसाहतवाद तर निर्माण झाला होता, परंतु त्याचे मोठ्या प्रमाणावर परिणाम पण झाले होते. इंग्रज भारतामध्ये आले, ठीक आहे, 150 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला, मान्य आहे, परंतु त्यांच्याबरोबर त्यांनी जरी मोठ्या प्रमाणावर वाईट कृत्य जरी केलेली असतील तरी पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या इंग्रजांमुळे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर घडल्यात. रेल्वेचा शोध लागला, त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळे उद्योगधंदे, औद्योगिक क्रांती किंवा रस्त्यांची उभारणी, दळणवळणाची साधनं इंग्रजांनी भारतामध्ये आणली होती. म्हणजे काय, तर वसाहतवाद निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही मोठ्या प्रमाणावर चांगलेही परिणाम झाले आणि वाईटही परिणाम झाले. आता त्याचे विघातक जे परिणाम झाले ते म्हणजे आशिया आफ्रिका खंडातील लोकांचे शोषण झालं. आता इंग्रज जरी भारतामध्ये आले, त्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यापार केला, चांगल्या जरी गोष्टी घडल्या तरी पण त्यांनी भारतामधील लोकांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केलं होतं. त्याच पद्धतीने दक्षिण आशिया आफ्रिका खंडातील जी लोक होतं त्या लोकांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर ह्या लोकांनी शोषण घडून आणलं होतं. त्याच्यानंतर वसाहतीतील लोकांनी स्वातंत्र्य गमावलं होतं. या देशामध्ये लोकांना वसाहतींनी आपलं साम्राज्य स्थापन केल्यानंतर त्या देशामध्ये त्या लोकांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. एवढंच काय, तर त्यांना आपल्या धर्मावरही स्वातंत्र्य नव्हतं, आपल्या धर्माच्या पद्धतीने वागण्याचंही त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य एकंदरीमध्ये वसाहतीमध्ये हिरावून घेतलेलं होतं. दुसरं म्हणजे स्थानिक लोक दारिद्र्य झाले होते. स्थानिक लोकांचा जो रोजगार होता, तर तुम्ही बघितलं असेल की इंग्रज ज्यावेळेस भारतामधून मोठ्या प्रमाणावर कापड तयार करून इंग्लंडमधून आणायचे आणि भारतामध्ये विकायचे, त्यावेळेस भारतामधील लोकांचं मोठ्या प्रमाणावर जो हस्तउद्योग होता तो कुठंतरी बंद पडला होता. म्हणजे स्थानिक लोक जी होती ती दरिद्र किंवा होत गेली होती किंवा त्यांची परिस्थिती बिकट होत चालली होती. वाईट परिणाम झाले. त्याच पद्धतीने विघातक काही विधायक परिणाम सुद्धा झाले. एक म्हणजे वसाहतीमध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जागृती मोठ्या प्रमाणावर झाली होती. इंग्रज आल्यानंतर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा होता. त्या अंधश्रद्धा कुठंतरी इंग्रज आल्यानंतर कमी झालं होतं. ज्या प्रथा होत्या स्त्रियांच्या विषयी जे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रथा होत्या, सती पद्धत होती, विधवा पुनर्विवाहाला मान्यता नव्हती, ह्या पद्धती कुठंतरी इंग्रजांनी कमी केल्या होत्या. म्हणजे काय, तर त्या लोकांनी समाजामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती घडून आणली होती. त्याच पद्धतीने लोकशाही पद्धत त्यांनी भारतामध्ये आणली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता, आधुनिक जीवन मूल्यांचा परिचय दिला होता. तुम्ही पहिल्याच धड्यात पाहिलं होतं की प्रबोधन केव्हा घडून आलं, भारतामध्ये प्रबोधन कधी घडून आलं, ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले आणि इंग्रजांचा आपल्या लोकांचा त्यांच्याशी परिचय झाला, आपल्या देशातील समाज सुधारकांचा त्यांच्याशी परिचय झाला, त्यावेळेस आपल्याला त्या देशामध्ये असलेले सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक या क्षेत्रामधील बदल घडून आला आणि आपण कुठेतरी त्या जीवन मूल्यांशी परिचय झाला आणि आपल्या देशामध्ये सुद्धा सुधारणा घडून आल्या होत्या. कायद्याचे राज्य, न्याय व्यवस्था यासारखे विचार आपले पुढे आले होते. म्हणजे काय, तर एकंदरीमध्ये समाजामध्ये असलेला कायद्यानुसार वागणं किंवा गुन्हेगारीला आळा घालणं, न्याय व्यवस्था, शिक्षण ह्या गोष्टी ह्या वसाहतवाद्यांमुळे आपल्याला दिसून आल्या होत्या. आपले प्रश्न आपणच सोडवणे आणि हा विचार लोकांच्या पुढे आला होता. आपले जे प्रश्न आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही, त्या आपणच सोडवल्या पाहिजे, हे लोकांचे
विचार पुढे आले होते. वसाहती म्हणून स्वातंत्र्याची चळवळ उदयाला आली. तुम्ही बघितलं असेल की अमेरिकेमधून आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस दुसऱ्या देशातील लोक आली आणि त्यांनी तिथं आपलं वसाहती स्थापन करून हळूहळू साम्राज्य विस्तार केला, साहजिकच आहे त्यावेळेस तिथं त्या लोकांनी कुठंतरी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं की ह्या लोकांचं जे पारतंत्र्यामध्ये आपण जगत आहोत, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याच्यामधून त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळी उदयाला आणल्या होत्या. एकंदरीमध्ये वसाहतवाद जो निर्माण झाला होता, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एक प्रबळ राज्य, प्रगत राज्य दुर्बळ राज्यावर येऊन आपला साम्राज्य विस्तार करत होता आणि तिथं वसाहती स्थापन करत होत्या. तिथं वसाहती स्थापन केल्यानंतर ते दुर्बळ असल्यामुळे कुठंतरी त्यांना तिथं वसाहती स्थापन करायचा फायदा झाला, परंतु कुठंतरी त्याचा वसाहतींबरोबर त्या लोकांचा, त्या प्रगत देशातील असलेले विचार विनिमय या सगळ्या गोष्टींशी त्यांचा संबंध घडून आला, संबंध जाणून आला आणि त्याच्यामुळे त्याचे चांगले सुद्धा परिणाम दिसून आले. सर काय बोलू.